हां. ऐकायक समजन लावून जरा ध्यान, बळीराजाची कथा मी गातो ग्रंथ आधारान, ग्रंथ आधारान शाहीर, ग्रंथ आधारान, ग्रंथ आधारान शाहीर, ग्रंथ आधारान. हे अशी ती ते अतिशय गाजलेलं गाणं होतं तुमचं. त्या आकाशवाणीवरती खूप वेळा, म्हणजे पावसाळा सुरू झाला, शेतीची कामं सुरू झाली की आकाशवाणीवाले हे गाणं दरवर्षी ऐकवायचे. ते गाणं कमीत कमी 4-5 वेळा वन्स मोर झालं. 4-5 वेळा त्या वारीला. आणि त्या टायमाला कमीत कमी 3,500 ते 4,000 रुपये बक्षीस, म्हणजे त्यावेळी म्हणजे खूप मोठी गोष्ट मोठी. असं ती बारी रंगली आणि पब्लिक नाचत होतं रोडला. अच्छा. तुफान पब्लिक नाचत. मित्र हो, शाहीर अंकुश गुरव म्हणजे शक्तितुरा या लोककलेला कोणतंही गालबोट न लावता अगदी आदर्श पद्धतीनं शक्तितुरा सादर करणारे एक कला तपस्वी लोकशाहीर. शक्तितुऱ्याच्या कॅसेट किंग शाहिरांच्या पंक्तीतला एक चमकता सितारा म्हणजे अंकुश गुरव. या छोट्याशा संवाद पुष्पातून शाहीर अंकुशजी गुरव यांची कारकीर्द आपल्यासमोर त्यांच्याच शब्दात मांडत आहोत. शाहीर, शक्तितुरा ह्या लोककलेमध्ये गेल्या 40 वर्षापासून तुम्ही जे योगदान दिलं आहे, त्या कलेला जतन आणि संवर्धित करण्याचा जो प्रयत्न केला आहे, तुमच्या त्या योगदानाला सर्वप्रथम मानाचा मुजरा. माझा तुम्हाला पहिला प्रश्न असा आहे की या कलेमध्ये तुम्ही जे वळलात, शक्तितुरा असेल किंवा नमन असेल, ह्या कलेमध्ये तुम्हाला कुणाचा वरदहस्त होता, म्हणजे घरातून ह्या कलेचा वारसा होता की काही योगायोगानं तुम्ही ह्या कलेकडे वळलात? घरातनं काय वारसा काय कोणाचाच नव्हता मला. हां. परंतु मी मुंबईत असताना 7वी-8वीच्या दरम्यान मी शाळा सोडलीच. आणि आमच्या इथे एक शाहीर राजाभाऊ कामकर म्हणून लोकनाट्य पार्टी जोरात चालायची ती. म्हणजे मुंबईमध्ये गुडदेवला. अच्छा. आणि ती जवळच मला माझ्या होती. हां. मी त्या पार्टीत जाऊ लागलो आणि कोरसला वगैरे आणि त्या लोकनाट्यामध्ये कामं करू लागलो. त्या पार्टीत मी कमी कमी 5-6 महिने होतो. बरोबर. त्यानंतर आमच्या आजोबांची मिलमध्ये कामाला होते ते. अच्छा. त्यांचा राजीनामा आला. नंतर आमची मुंबईची रूम होती ती विकली आणि गावी आलो. म्हणजे तुमचा जन्म वगैरे मुंबईतच? मुंबईत. ओके. गावी आल्यानंतर आमचं इथं घर होतंच जुनं. हो. आल्यानंतर मग सगळे ते आम्ही इथं राहायला आलो. आणि नंतर मग मी झाकडी कला आणि नमन कला ह्या कलेमध्ये मी पाहायला लागलो आणि ती मला आवडायला लागली. म्हणजे गावी आल्यानंतर ह्या कलेशी तुमचा संबंध झाकडी असेल किंवा त्याच्या अगोदर माझा संबंध नव्हता कारण जन्मच मुंबईचा होता. मुंबईचा. ते झाकडी ही कला मला ते खामकरांचा आदर्श घेऊन मला माहिती होतं त्यांची गाणी फेमस होती त्या टायमाला. मन पहिलं वगैरे हे गाणं रेकॉर्डिंग झालेलं होतं त्यांचं, तेव्हा रेकॉर्ड असायचे. अच्छा. ते गाणं आता ते हास्य जत्रेमध्ये प्रभाकर मोरे घेतात. अच्छा. ते गाणं रेकॉर्डिंग झालेलं म्हणजे पहिलं गाणं ते. अच्छा. अच्छा. शाहीर खामकरांनी काढलेलं. अच्छा. शालू झोका दे गा मैना, म्हणजे ते शाहीर खामकरांचं प्रभाकर मोरे जे म्हणतात ते हास्य जत्रेमध्ये. अशा तऱ्हेने ती कला मला आवडली आणि या कलेमध्ये आत्तापर्यंत भरपूर योगदान मी दिलेलं आहे आणि मला लोकांचं योगदान मला भरपूर भेटलं आणि ह्या कलेत अजून 40 वर्ष म्हणजे लोकांचं सहकार्य त्यानंतर मिळत गेलं. शाहीर, गावी आल्यानंतर नमन आणि नाच या कलेशी तुमचा संबंध आला. तर त्यावेळेस तुमच्या वाडीचंच नाच मंडळ होतं? माझ्याच वाडीचं नाच मंडळ होतं, भांजीभाऊ नाच मंडळ. अच्छा. अच्छा. मग त्या नाच मंडळाला घेऊन तुम्ही पुढे बारी वगैरे करायला सुरुवात केली? भावकीच होती ना सगळी ती. हां. त्याच्यामुळे त्यांच्यापासूनच सगळे झाले. अच्छा. मला सांगा, साधारण पहिली बारी तुमची कोणत्या शाहिराविरुद्ध आणि कधी झाली होती? त्या टायमाला बारी म्हणजे 77च्या दरम्यान माझी पहिली बारी प्रभानवली या ठिकाणी झाली. प्रभानवली? सोनू सुवारे म्हणून. बोरळ गाव त्यांचं. अच्छा. ते संगमेश्वर तालुक्यात मोडतं. बरोबर. या लांजा तालुक्यातच आहे ते बोरळ. त्यांच्यावर बारी झाली ती. माझं वय तेव्हा 15 किंवा 16 असेल. बरोबर. बारी इतकी छान झाली ती
हे 15-16 तुफान. वर्षाचे असताना हां. तुम्ही पहिली वारी केली होती. तुफान गर्दी होती आणि लोकही मग बारी आवडल्यानंतर मला सुपाऱ्या भरपूर यायला लागल्या तिकडे हां, बांबेडपासनं. बरोबर. आणि नंतर मग मी आणि चांद खान यांची जोड जमली माझी. फेमस भरपूर झालो आम्ही. नंतर मग शिवराम पंधेरे मधुकर पंधेरेंचे चुलते हां. शंकर पंधेरी, बरं. मधुकर पंधेरे मधुकर पंधेर म्हणजे आणि तुषार तुषारचे पंधेरचे वडील. वडील. हां, यांच्यावरून बारे झाल्या माझ्या. बरोबर. याच्या अगोदर त्याच्यानंतर मग आबा खेडेकर मुरादपूर संगमेश्वरचे आबा खेडेकर. आबा खेडेकर हां, त्यांच्याबरोबर बारी झाली. अशा बाऱ्या बरेच जुने शाळेत त्यावेळी मला भेटले आणि त्यांनी बाऱ्या केल्या भरपूर अच्छा. माझ्याबरोबर. अशा तऱ्हेने तो नंतर हां, मी अशा प्रकारे तुमच्या बारांना एक चालना मिळत गेली चालना आणि मिळत तुम्ही गेली. फेमस होत गेला. हां. कॅसेट्सकडे ज्या वळलात, साधारण पहिली कॅसेट तुमची कधी आली होती शक्तिद्रा बारीची? पहिली कॅसेट घाणेकर भवनबरोबर आली होती. हां, ही सरगम कंपनीची. सरगम कंपनीने काढली होती. सकाराम रावणक आणि घाणेकरांची कॅसेट झाली, ती तुफान गाजली. हां, त्याच्यानंतर दुसरी कॅसेट माझी आणि दुसरी कॅसेट शाहीर रामचंद्र घाणेकर आणि शाहीर अंकुश गुरव हां. यांच्यामध्ये झाली होती. झाली, ती तुफान चालली. हो. नंतर परत सरगमवाल्याने ते शर्मा म्हणून होते माणूस, त्यांनी परत तुकाराम मानकर आणि माझी बातमी हं, कॅसेट काढली. हं. परत घाणेकरांबरोबर 3 कॅसेट झाल्या तिथे. 3 कॅसेट. हां, एकूण 5 कॅसेट झाल्या. ते दुसऱ्या कंपनीच्या व्हिनस हां, कंपनी. नयना अशा कंपन्यांच्या बरोबर झाली. बरं. विंग्स कंपनी एक होती, हां, त्या कंपनीची चांदकांबरोबर माझी वाऱ्या कॅसेट झाली. अच्छा. आणि कोल्हापूरची साई कंपनी म्हणून होती, हं. त्यांनी 2 काढल्या होत्या अशा कॅसेट्स. घाणेकरला घेऊन. अच्छा. दोन्ही 1 भाग 2 भाग बरं. अशा त्या 2 कॅसेट होते. काय तुमच्या कारकिर्दीतली एखादी अविस्मरणीय बारीचा काही अनुभव तुम्हाला सांगता येईल? अविस्मरणीय बारी माझी चांदकांबरोबर झाली होती. हां, त्या टायमाला चांदकान म्हणजे फेमस नाव होतं, चांदकान म्हणजे पण शाहीर होते. शाहीर होते ते. अच्छा. आणि ती बारी भांबेडला होती. राजापूरपासून ते ट्रक लागले होते, ते अगदी साखरप्यापासून असे लोक पाहायला बारी बघण्यासाठी. बारी बघण्यासाठी. आणि जागा नव्हती, गणपतीतनं कार्यक्रम होता. हां, ती बारी म्हणजे अशी रंगली की त्या नावावरती मी एक गाणं काढलं होतं चांदकांच्या नावावर. अच्छा. डोंगराच्या पलीकडे बाई चांद उगवला, ह्या चांदाला बघाया साऱ्या चांदण्या निघाल्या. अच्छा. ते गाणं कमीत कमी 4-5 वेळा वन्स मोर झालं. 4-5 वेळा त्या हां. बारीला. आणि त्या टायमाला कमीत कमी 3,500 ते 4,000 रुपये बक्षीस, म्हणजे त्यावेळी म्हणजे खूप मोठी हां, गोष्ट होती. मोठी असं ती बारी रंगली. आणि पब्लिक नाचत होतं रोडला, अच्छा. तुफान पब्लिक नाचत होतं. अजूनही ते बांबेडचे लोक आणि आजूबाजूचे लोक आठवण काढतात अजून त्या बारीची. हां, त्या बारीची. ती एक चांगली बारी म्हणजे ती तुमच्या काही अविस्मरणीय बाऱ्यांपैकी एक बारी होती. हं. कलेमध्ये योगदान देता देता कॅसेटच्या बाऱ्या असतील किंवा ग्रामीण भागातल्या बाऱ्या असतील करता करता तुम्हाला आकाशवाणीवरती सुद्धा शक्तितुरा सादर करण्याची संधी मिळाली. आणि मला वाटतं आकाशवाणी रत्नागिरीवरती शक्तितुरा सादर करणारे तुम्ही पहिले आणि एकमेव शाहीर होतात. साधारण ही संधी तुम्हाला कशा प्रकारे मिळाली होती किंवा तो अनुभव नेमका काय होता? माझे गुरु हां, भाई सुर्वे, भाई सुर्वे. हां, हे सरकारी वकील होते. त्यांच्या मार्फत मला आकाशवाणीवरती कार्यक्रम करण्याची संधी भेटली. तिथे मला त्यांनी पाठवल्यानंतर माझी परीक्षा झाली, बरं. आवाजाची चाचणी वगैरे सगळं. म्हणजे आवाजाची चाचणी पण घेतली का? चाचणी घेतली. त्या परीक्षेत मी उत्तीर्ण झालो हो. आणि मला मग आकाशवाणीचे कार्यक्रम भेटू लागले. बरं. 3 महिन्यात 2 महिन्यात असं लेटर यायचं. आणि मग म्हणजे ते काही असे पेड कार्यक्रम असायचे काही हां. मानधन देऊन मानधन देऊन 2,500 3,000 असं त्यावेळेला त्यावेळेचं ते त्यावेळेला. त्या कार्यक्रमाचं मानधन असायचं. हां, मानधन. अच्छा. खूप 10 ते 12 वर्ष मी आकाशवाणीवर होतो. आकाशवाणी. हां, 3 वेळ परीक्षा दिली. परत आवाज 2 वर्षांनी 3 वर्षांनी परीक्षा होती. म्हणजे
2-3 वर्षांनी परीक्षा द्यावी लागायची त्यासाठी द्यायला लागायची. म्हणजे आवाजाची टेस्ट वगैरे आवाजाची व्हायची. test. अच्छा, म्हणजे शक्तितुऱ्याच्या ह्या लोककलेमध्ये जे कॅसेट किंग शाहीर आहेत त्यापैकी आकाशवाणीवरती हो. अनुभव असलेले तुम्ही मला वाटतं एकमेव शाहीर आहेत आणि आम्ही पण लहानपणी तुमची गाणी ऐकत आलो. तुमचं त्यावेळेस एक गाणं लागायचं, ऐका ऐका सहजन लावून जरा हो. ध्यान, बळीराजाची कथा मी गातो ग्रंथ आधारानं. त्या गाण्याच्या काही आठवणी सांगाल? ते गाणं म्हणजे ती चाल होती, त्या गाण्याला मी कथा जोडली होती. हां. ऐका ऐका समजन लावून जरा ध्यान, बळीराजाची कथा मी गातो ग्रंथ आधारान, ग्रंथ आधारान शाहीर, ग्रंथ आधारान, ग्रंथ आधारान शाहीर, ग्रंथ आधारान. हे अशी ती ते अतिशय गाजलेलं गाणं होतं तुमचं. त्या आकाशवाणीवरती खूप वेळा, म्हणजे पावसाळा सुरू झाला, हां. शेतीची कामं सुरू झाली की आकाशवाणीवाले हे गाणं दरवर्षी ऐकवायचे. आकाशावरती नमन पण झालं होतं मला. नमन पण झालं होतं. हां. देवदिवाळीला ते नमन लावायचे. देवदिवाळीला. हां, देवदिवाळी ठरलेली तारीख असते अच्छा 2 भागामध्ये. अच्छा. तो तुमच्या कारकिर्दीमध्ये लाभलेल्या सगळ्या प्रतिस्पर्धी शाहिरांविषयी तुम्ही काय सांगाल? प्रतिस्पर्धी शाहीर म्हणजे शाहीर तुकाराम मानकर, हां शाहीर घाणेकर, हां. चांद खान, तुषार पंधेरे, हां. विकास लांबोरे, विकास लांबोरेंबरोबर पण तुमच्या बाऱ्या बऱ्याच- भरपूर झाल्या बाऱ्या. हां. नंतर राजापूरचे शाहीर भाई गोसावी, भाई गोसावी. आनंद गोटम, हां राजापूरचेच. हां. मंडणगडचे अशोक सुतार, अच्छा. असे भरपूर शाहीर भेटले मला मला. वाटतं चिपळूणच्या अभय सहस्त्रबुद्धेंसोबत पण तुम्ही वाऱ्या केलेल्या. अभयदादा शस्त्रबुद्धे हां यांच्याबरोबर वाऱ्या भरपूर रंगल्या आमच्या. बरोबर. हां. आता यापैकी मानकर बुवा वगैरे आज हयात नाही आहेत, हां. पण यांच्याविषयीच्या काय आठवणी तुमच्या? मानकरबाबांच्या आठवणी चांगल्या म्हणजे भरपूर आहेत तशा. हां आमची पहिलीच बारी झाली दामोदर आला तेव्हा मानकर तिथं आले माझ्या मेकअप रूमला हां आणि मला म्हणले बुवा तुम्ही एकदम साधे सिम्पलमध्ये वागता. म्हणले स्टेजवर जाताना कसं अगदी धडधडीत जायचं, अगदी बिंदास. हां. ते माझ्या गळ्यात चाल होती, म्हणलं त्यांनी घेतली आणि म्हणलं अशी चाल घ्यायची, अशी उडवायची, पाठीमध्ये टाकायची हां आणि स्टेजवरती एंट्री करायची. हां. त्या आठवण मला अजून आहे. अच्छा अच्छा. मानकर बुवांची. मानकर अच्छा. बुवा. नुकतंच आता हां. घाणेकर बुवांचं पण हां. निधन झालं, त्यांच्याविषयीच्या म्हणजे बऱ्याच तुमच्या दोन्ही- बाऱ्या गाजल्या वगैरे. तुकाराम मानकर आणि रामचंद्र घाणेकर हां यांना आधी मी वंदन करतो. हां त्यांच्या स्मृती उजाळा देऊन हां. बरोबर त्यांचे बाऱ्या म्हणजे रंगायच्या फार. बरोबर. टब्बा होता आम्ही, हां चाली एकमेकाच्या ठेवायचो नाही, हां. गाण्याच्या बरं. प्रश्नोत्तर व्हायचेच हो पण गाण्याच्या चालीमध्ये आम्ही मशहूर होतो. बरं. लोककलेची सेवा करता करताच राजकारणात सुद्धा तुम्हाला जनतेची सेवा करण्याची संधी मिळाली. जिल्हा परिषद सदस्य म्हणून सुद्धा तुम्ही काम केलेलं आहे. तर एकूणच एक लोककलाकार म्हणून तुमचा या क्षेत्रातला अनुभव काय होता राजकारणातला? ह्यातला मला अनुभव राजकारणातला काहीच नव्हता. तो योगायोग म्हणायला पाहिजे. अच्छा. त्याचं असं झालं की ही मागासवर्गीय सीट पडली हां माझी. हां. मी इच्छुकच नव्हतो, पण अच्छा. पालकमंत्री रवींद्रजी माने हं. यांनी मला त्या ठिकाणी मला सीट दिली हो ओबीसीमधून. बरं. म्हणलं अंकुश गुरव फेमस आहेत लांच्यात, यांना तिकीट द्या. हां लोकांचा आग्रह झाला, मी नाही नाही म्हणत असताना लोकांनी मला चान्स दिला, हो उभा राहिलो हां. आणि भरघोस मताने निवडून पण आलो. हं. त्यावेळेस प्रतिस्पर्धी म्हणून माझ्या समोर आमदाराचा मुलगा होता, आमदाराचं म्हणणं हां. म्हणजे विवेक सावंत म्हणून. विवेक सावंत शिवाजीराव सावंत यांचा आमदार लांजाचे पहिले, म्हणजे पहिले इथले ते माझे आमदार होते. माझे आमदार. हां. त्यांचा मुलगा माझ्यासमोर होता. अच्छा. एवढ्यात नाही मी सही सलामत सुटून मी 3,000-4,000 मतांनी जिल्हा परिषद जिल्हा परिषदला निवडून आलो. अच्छा. सर्वांच्या मताधिक्याने सर्वांपैकी. हां असा राजकारणात शिरकाव झाला, पण मला याची आवड बिलकुल नव्हती. बाळासाहेबांचा कट्टर शिवसैनिक म्हणून मी पहिल्यापासून तर आतापर्यंत एवढंच होतं, अच्छा, बाकी काय नाही.
आणि ते राजकारणात मला मूडच नव्हता. बरोबर. पण तरी सुद्धा तुम्ही ते हां, 5 वर्ष केलं. जनतेची सेवा सेवा केली. बुवा, एक लोकप्रिय शाहीर म्हणून एक जाता जाता नव्या पिढीला, नव्या शाहिरांना तुम्ही काय संदेश द्याल? ह्या पिढीला एवढंच सांगेन, ह्या लोकांमध्ये आता जनजागृती करावी, समाज प्रबोधन अशी गाणी म्हणावी. बरोबर. आम्ही त्या टायमाला नुसते गणगवळण असे नाही की चांगली गाणी म्हटली बरं. लोक प्रबोधन करायसाठी, समाजासाठी. बरोबर. ते अजूनही लोकांच्या तोंडावरती आहेत गाणी. हो. तशा पद्धतीने मी म्हणत नाही म्हणून नाही, पण तुमचा विचार करा, ही लोककला आज कुठं पापली जाते, सावता समुद्रापलीकडे गेलेली आहे. बरोबर. आज थिएटरला लोक बघतायत, लोक आणि थिएटर सुद्धा हाऊसफुल जात थिएटर हाऊसफुल जात आहेत. तर तुम्ही विचार करा आणि आपल्या ह्या कलेला खरोखर चांगले दिवस आहेत. हो. ही कला जोपासा, तिला वाढवा, हे तुमच्याजवळ मी नवीन शाहिरांजवळ विनंती करतो. ओके. धन्यवाद बुवा. हां. आपली मुलाखत खूप चांगल्या प्रकारे पार पडली. तुम्ही आपला बहुमूल्य वेळ दिलात, हां. त्याबद्दल आपले धन्यवाद.